भविष्यात आपले काय होईल याचे टेन्शन असल्याने प्रतीक वाघाने यावर उपाय म्हणून 2 तासाचा पॉवर नॅप घेतला. तरीही फरक न पडल्यामुळे हठास सावन की घटा बाप्पाचे दर्शन लेंगे तो अपना हो जाएगा भला असे म्हणून सिद्धिविनायकचा प्लॅन केला. मग काय, पहाटे लोकल पकडून आम्ही निघालो बाप्पाच्या दर्शनाला. पहाटेची एवढी रिकामी लोकल पाहून मन अगदी तृप्त झालं. तरीही दरवाजाच्या जवळ सुरक्षित अंतरावर ठेवून एखाद्या हिरोप्रमाणे गारवारा तोंडावर झेलत उभं राहून आपली हौस पूर्ण करावी म्हटले. तितक्याच बाजूने जाणाऱ्या लोकलने ही हौस क्षणातच फेडली आणि जाता जाता हळूच कानात सांगून गेली, हौसेपेक्षा जीव महत्वाचा म्हणून. आणि बघता बघता दादरला कधी पोचलो हे काही समजलंच नाही. दादर स्टेशनला उतरल्यानंतर स्टेशनच्या पश्चिमेस सिद्धिविनायक टेम्पल आहे, म्हणजे कुठे की फुल मार्केटच्या साईडला. तर नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत 5:30. आयुष्यातला अंधार दूर करण्यासाठी अंधारा रात्री आम्ही आलो आहोत सिद्धिविनायकला. बघू आयुष्यात उजेडच आहे का. दादरच्या पश्चिमेस जे फुल मार्केट लागते तिथून उतरून खाली आल्यानंतर आपल्याला हा कबूतरखाना लागेल. तिथून सरळ थोडंसं पुढे गेल्यानंतर हे हनुमान मंदिर लागेल. या हनुमान मंदिराच्या डावीकडे गेल्यानंतर एक प्रबोधनकार ठाकरे चौक लागेल. त्या चौकापासून 2 रस्ते फुटतात, त्यातील एक सरळ मधला रस्ता पकडून पुढे गेल्यानंतर सिद्धिविनायक टेम्पलचा रस्ता आपल्याला गावतो. मंदिराच्या आवारात येताच आरतीचा आवाज कानी पडू लागला. मग धावपळ करून मंदिराच्या सभा मंडपामध्ये उभे राहून आरती करण्याचे ठरवले. त्यानंतर लाईनीत उभं राहून देवाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घ्यायचं ठरवलं. ईश्वराय सर्वेश्वराय शुभदाय सुरेश्वराय विद्याय ओम श्री साम्राज्यं भौर्यं स्वराज्यं वैराग्यं. गणपतीची आरती झाल्यानंतर आम्ही रांगेत उभे राहून गणपतीचे जवळून दर्शन घ्यायचे ठरवले. त्यासाठी मंदिराच्या आतून रांग जाते. त्यावेळी सिद्धिविनायकाचेच प्रतिबिंब असल्यासारखी एक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला रांगेमध्ये गणपतीच्या विविध अवतारांची माहिती व्हायला मिळते. त्यानंतर आपण येऊन पोहोचतो गाभाऱ्यामध्ये. गाभाऱ्यात दिसणारी सिद्धिविनायकाची मूर्ती पाहून मन प्रसन्न होऊन जाते. उजवीकडे वळलेली सोंड असलेली ही श्री सिद्धिविनायकाची मूर्ती ही बसॉल्ट खडकापासून म्हणजेच काळ्या पाषाणापासून साकारलेली मूर्ती असून 2.5 फूट उंच आणि 2 फूट रुंद आहे. भगवान शंकराप्रमाणे या गणपतीच्या मूर्तीच्या कपाळावर म्हणजे 2 डोळ्याच्या मध्ये अजून एक डोळा आहे, म्हणजे 3रा डोळा. त्यानुसार तंत्रशास्त्रानुसार घडवलेली मूर्ती असून ती तांत्रिक संप्रदायातली आहे असे मानले जाते. तसेच रिद्धी आणि सिद्धी सोबत असणे हे तांत्रिक गणपतीचे एक महत्वाचे प्रमाण मानले जाते. दंतकथेनुसार आपल्या आगरी कोळी बांधवांना मासेमारी करत असताना ही मूर्ती जाळ्यात सापडली. त्यानंतर ह्या मूर्तीची मंदिरात स्थापना करण्यात आली. तसेच मंदिराच्या आढळणाऱ्या लेखी पुराव्यानुसार लक्ष्मण विठू आणि देऊबाई पाटील यांनी 19 नोव्हेंबर 1801 मध्ये मंदिराची पुनर्बांधणी केल्याचे आढळून येते. जुन्या मंदिराच्या स्थापत्यकलेमध्ये फक्त सभामंडप आणि गर्भगृह व काही मोकळी जागा असल्याचे आढळून येते. वाढणाऱ्या गर्दीमुळे मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. ती 1990 मध्ये सुरू होऊन 1993 मध्ये पूर्ण झाली आणि 3 वर्षात आपल्या या नवीन मंदिराची बांधणी पूर्ण झाली. 6 मजली असलेले हे मंदिर, ज्यामध्ये वापरलेले मुख्य दगड हे संगमरवरी आणि गुलाबी ग्रेनाइट होते. मंदिराचा पहिला मजला हा मुख्यतः पूजा आणि दर्शनासाठी वापरला जातो, तर दुसरा मजला महानैवेद्य बनवण्यासाठी वापरला जातो. 3ऱ्या मजल्यावर मंदिराचे मध्यवर्ती कार्यालय आहे, तर मंदिराच्या 4थ्या मजल्यावर ग्रंथालय आहे, तर 5व्या मजल्यावर स्वयंपाकघर असून तेथे भक्तांसाठी प्रसाद बनतो. चला तर मग आम्ही लागतो आमच्या परतीच्या प्रवासाला. जर व्हिडिओ आवडला असेल किंवा नवीन माहिती मिळाली असेल किंवा अजून सिद्धिविनायकाबद्दल माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.